नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी भुसावळ येथील श्रीमती प.क. कोटेच्या महिला महाविद्यालयात राज्यशास्त्राची प्राध्यापिका म्हणून 34 वर्षापासून काम पाहत आहे. मित्रांनो, आधुनिक राजकीय विश्लेषणाचा आज आपण तिसरा भाग बघणार आहोत. सध्या या कोरोनाच्या परिस्थितीत होणारी जी परीक्षा आहे बहुपर्यायी प्रश्नावर आधारित. या संदर्भात आधुनिक राजकीय विश्लेषणातील राजकीय सहभागात यापूर्वी आपण 2 भाग बघितलेले आहेत. या 2 भागामध्ये 30 प्रश्नांचा विचार आपण केलेला आहे. आज आपण तिसरा भाग पाहणार आहोत. या तिसऱ्या भागामध्ये 10 प्रश्नांचा विचार आपण करणार आहोत. अशा एकूण राजकीय सहभागावरच्या 40 प्रश्नांचा अभ्यास आपण करणार आहोत. मित्रांनो, यानंतर पूर्वीचे झालेले 30 प्रश्न आणि आता हा 31वा प्रश्न आपण घेऊया. प्रश्न क्रमांक 31. प्रवीण, वाचा. सर्वसाधारण नागरिकांसाठी राजकीय सहभागाचा हा सर्वात मोठा राजमार्ग आहे. प्रश्न काय विचारला आहे? सर्वसाधारण नागरिकांसाठी म्हणजे आपल्यासारखे नागरिक राजकीय सहभागाचा टिंबटिंब हा सर्वात मोठा राजमार्ग आहे. म्हणजे आता आपल्यासाठीचा सगळ्यात मोठा राजमार्ग पैसा, प्रसिद्धी, मतदान की कार्यकुशलता? 4 पर्याय दिले, कोणते आहेत सांगा. कशाच्या संदर्भात विचारलं आहे? सर्वसामान्य नागरिकांना, म्हणजे आपण सर्वसामान्य नागरिक आहोत, आपल्याला राजकीय सहभाग घ्यायचा आहे, तर सर्वात मोठा राजमार्ग आपल्याकडे कोणता आहे? ओके, बरोबर आहे क, मतदान. कारण आपण मतदानाद्वारेच या ठिकाणी निवडणुकीत भाग घेऊ शकतो, राजकीय सहभाग नोंदवू शकतो. कारण सर्वसामान्य व्यक्तींकडे पैसा, प्रसिद्धी, कार्यकुशलता असेल याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही. म्हणून इथे पर्याय कोणता येणार आहे? प्रवीण, मतदान. बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 32. योग्यता तुझ्यासाठी आहे. भारतात मतदाराचे वय 21 वरून किती झाले? 18. 18 केल्याने आता राजकीय सहभागाचे प्रमाण टिंबटिंब वाढले, कमी झाले, आहे तसेच राहिले की निश्चित सांगता येत नाही. नीट विचार कर बेटा. योग्यता 18 केलं आहे, आधी किती होतं? 21. बरोबर आहे ना. 61वी घटना दुरुस्ती, त्या घटना दुरुस्तीने 18 वर्ष आता मतदानाचं वय आहे. आता मतदानाचं वय कमी केल्याने सहभागाचे प्रमाण वाढले का? विचार करा, कन्फ्यूज नका हो. वाढले, बरोबर म्हणते बेटा. प्रवीण एकदम बरोबर म्हणतोय. सहभागाचे प्रमाण वाढले. योग्यता तुझं पण उत्तर हां. समजलं ना आता का कसं आहे? कारण वय कमी झालं, लोक वाढलीत. कारण 21 वर्षापर्यंतची म्हणजे कमी असणार संख्या, 18पासून सुरू झाली की संख्या वाढली. त्यामुळे कमी झाले, आहे तसेच राहिले, निश्चित सांगता येत नाही, पर्याय नाही. पर्याय इथे एकदम बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 33 बघा. लोकशाही असलेल्या देशात राजकीय सहभागाचे प्रमाण वाढण्याची कारणे पुढीलपैकी कोणती? संदीप, लक्षात घे. लोकशाही आहे, लोकशाही असलेल्या देशामध्ये राजकीय सहभागाचे प्रमाण वाढण्याची कारणे म्हणजे आज आपला भारत देश आहे, यामध्ये प्रमाण वाढलं आहे ना, राजकीय सहभाग वाढला लोकांचा पूर्वीपेक्षा. का वाढला? वयोमर्यादा कमी झाली म्हणून. बरोबर सांगतो, कारण आत्ताच सांगितलं 21 वरून 18 आहे. बरोबर आहे, ठीक आहे. आता तू सांग, मतदानाची सोपी पद्धत आज झाली म्हणतोय. ओके, म्हणजे संदीप सांगतो मतदानाची सोपी पद्धत. का बरं? हो, फुली मारली की झालं का, म्हणजे अशिक्षितही मतदान करू शकतो. आता फुली गेली, बटन दाबायचे आले. ओके, बरोबर आहे सांगतो बेटा, आहे ना. मतदानाची सोपी पद्धत आहे, त्यामुळे अशिक्षित व्यक्तीसुद्धा मतदान करू शकते, म्हणून सहभागाचं प्रमाण वाढलं. तिसरी आहे राजकीय पक्षाची प्रचारशैली. बरोबर म्हणतोय. नीट विचार करा आधी. राजकीय पक्षांची प्रचारशैली, वेगवेगळे पक्ष काय करतात? ताईमाई अक्का, विचार करा पक्का. असा सारखा आपल्यावर इतका आघात करतात की आपलं मन पक्क होऊन जातं. बरोबर आहे ना. आणि मग आपल्याला वाटतं चला आपल्याला मतदानाला जायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीने इतका प्रचार करतो, संसूचन माध्यमातून, टी व्हीत नसेल, रेडिओत नसेल, भोंगे आहे ना. म्हणून इथे हे सुद्धा योग्य आहे. नंतर नागरिकांवर केली जाणारी सक्ती. इथे पर्याय काय म्हटलं? नागरिकांवर केली जाणारी सक्ती असते का लोकशाहीमध्ये? नाही म्हणते. इथे काय असते मग? भक्ती? नाही. नागरिकांवर इथे काय असते? सक्ती नाही, भक्ती नाही, शक्ती नाही, काहीच नाही. इथे नागरिक स्वेच्छेने इथे भाग घेतात. त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. है ना, हा पर्याय येऊ शकत नाही.
म्हणून लोकशाही असलेल्या देशात राजकीय सहभागाचे प्रमाण वाढण्याची कारणं वरची 3. मग शोधा पर्याय. 1 2 3. खुशबू बरोबर. योगिता पण सांगते घ्या मॅडम. अरे वा. 34 क्रमांक बघा. आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी, सत्तेपासून दूर राहून हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी राजकीय सहभाग घेणारा गट कोणता? नीट लक्ष दे बेटा, घाई नको करू विजय. आपल्या मागण्या आहे, मान्य करून घ्यायच्या आहे, त्यापासून सत्तेत जायचं नाही, सत्तेपासून दूर राहायचं आहे आणि आपल्या हितसंबंधांचं रक्षण पण करायचं आहे आणि त्यासाठी राजकीय सहभाग घेणारा गट. म्हणजे मग तुम्ही आंदोलनं करणार वगैरे. कोणता गट म्हणतोय? हितसंबंधी आला. हितसंबंध ज्याचे आहे म्हणजे दबाव गट. ओके, एकदम बरोबर. पण पर्याय नीट वाचा बेटा, आधी पूर्ण वाचून घ्या. दबाव गट, राजकीय पक्ष, सेवाभावी संघटना, शासकीय संघटना नाही. कन्फर्म माहिती म्हणतो. ओके, पहिलाच पर्याय दबाव गट. चला पुढचा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 35. लोकशाहीत राजकीय सहभागाला महत्त्व असण्याचे कारण काय? ललित तुला सांगायचं आहे. ओके, आता लोकशाही आहे, राजकीय सहभागाला महत्त्व आहे, बरोबर आहे ना? तर त्या महत्त्व असण्याची कारणं काय? आता लोकशाहीमध्ये राजकीय सहभागाला महत्त्व का प्राप्त झालं? 1 विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य असतं का? होय. ओके, ठीक आहे. ललित म्हणतो हो ठेवा मॅडम, बरोबर आहे. 2 निवडणुका होतात का? निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार आहे का? आहे म्हणतो. ओके. जनता सार्वभौम असते का? सरकार निवडण्याचा अधिकार जनतेला. परत ते योग्य काम नाही केलं तर त्याला पुन्हा निवडून द्यायचं की नाही जनता ठरवते. बरोबर आहे. लोकशाहीत जनता ही सार्वभौम असते. बरोबर आहे. म्हणून सहभाग वाढलेला आहे, महत्त्व प्राप्त झालं. राजकीय शिक्षण, कारण निवडणुका आल्या की वेगवेगळ्या जाहीर सभा होणार, परिपत्रकं काढली जाणार, जाहीरनामा प्रसिद्ध होणार. राजकीय शिक्षण मिळतं ना? बरोबर आहे. म्हणजे हे पण. मग आता हे सगळेच जर बरोबर आहे तर मग पर्याय शोधा आता. स्नेहा, योगिता काय म्हणतोय बेटा? गोरख, वरील सर्व. ओके. विनोदही म्हणतो मॅडम वरील सर्व घ्या. म्हणजे लोकशाहीत राजकीय सहभागाला महत्त्व असण्याचे कारण बेटा हे सगळे कारण आहे. आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असतं, निवडणुका असतात, जनतेचं सार्वभौमत्व, राजकीय शिक्षण आहे ना, म्हणून वरील सर्व. ओके. 36 नंबरचा प्रश्न घ्या. लिपसेट यांनी कोणत्या ग्रंथात वेगवेगळ्या घटकामुळे राजकीय सहभाग वाढतो की कमी होतो हे विशद केलेले आहे? कोणी? लिपसेट. म्हणजे आता तुम्हाला ग्रंथ कोणाचा पाहायचा आहे? लिपसेटचा. त्यांनी कोणत्या ग्रंथात वेगवेगळ्या घटकांमुळे राजकीय सहभाग वाढतो की कमी होतो? म्हणजे कधी वाढू पण शकतो, कधी कमी पण होऊ शकतो. त्याच्यावर कोणकोणत्या घटकांचा प्रभाव पडतो त्यानुसार तो वाढेल किंवा कमी होईल. बरोबर आहे. मग आता याच्यात पर्याय नीट वाचा आधी बेटा. पॉलिटिकल मॅन, पॉलिटिक्स अँड ह्युमन नेचर, द पॉलिटिकल सिस्टीम. नाही म्हणतंय पॉलिटिकल सिस्टीम म्हणजे डेव्हिड इस्टनचं. याच्यापूर्वी असा एक प्रश्न आला होता. बरं, मग हा नाही. पॉलिटिक्स अँड ह्युमन नेचर हे पण नाही म्हणतायत. बरं, मग कोणाचं आहे माहिती नाही म्हणे. पॉलिटिक्स म्हणे ॲरिस्टॉटल. भारत कोण आहे तो? राज्यशास्त्राचा जनक. बरोबर आहे. याचं पण नाही आहे. मग कोणतं पुस्तक लिहू बेटा? पॉलिटिकल मॅन. बरोबर आहे. राजकीय माणूस नावाचा, पॉलिटिकल मॅन नावाचं पुस्तक कोणाचं आहे? लिपसेटने. आणि लिपसेटने पॉलिटिकल मॅनमध्ये राजकीय सहभागाचं विश्लेषण केलं. हे लक्षात ठेवायचं आहे. कशामध्ये? पॉलिटिकल मॅन. साधं आहे ना, पॉलिटिकल मॅन म्हटला राजकीय माणूस की त्याचा सहभाग वगैरे येणारच आहे. म्हणून इथे पर्याय क्रमांक 36चा काय येणार आहे? पॉलिटिकल मॅन. पर्याय क्रमांक अ. चला प्रश्न क्रमांक 37 बघा. मिलब्रॅथ यांच्या मते राजकीय सहभागावर प्रभाव टाकणारे घटक कोणते? 1 व्यक्तीस मिळणाऱ्या राजकीय प्रेरणा, 2 व्यक्तीची राजकीय बैठक, 3 व्यक्ती सभोवतालचे वातावरण. प्रश्न नीट वाचा. कोणाचे विचार आहे? मिलब्रॅथचे. त्यांचं काय म्हणणं आहे की आपण राजकीय सहभाग घेतो. आता उदाहरणार्थ योगेश, तुला राजकीय सहभाग घ्यायचा आहे. आता सहभागासाठी तुझ्यावर प्रभाव टाकणारे घटक शोध. तुला जर कोणी एखाद्या व्यक्तीकडनं प्रेरणा मिळाली तर राजकारणात येशील ना? नक्की आहे. ओके आहे ना. व्यक्तीस मिळणारी राजकीय प्रेरणा आपल्याला प्रभावकारी ठरते. व्यक्तीची राजकीय बैठक. आता तू एखाद्या व्यक्तींबरोबर सारखं उठबस करायला लागले तर तुलाही वाटतं ना की राजकारणात सहभागी व्हायला पाहिजे, पक्षाच्या प्रचाराला जायचं. ओके. म्हणजे हा पण घटक आहे, हा पण आहे. आणि आपल्या सभोवतालचं वातावरण जर तसं असेल तर तू राजकारणात येणार की नाही?
येणार म्हणतो. ओके, म्हणजे तिन्ही घटक आहे. मग हेच तर तिन्ही घटक मिलब्रॅथने सांगितले. म्हणजे उत्तर कोणतं येणार बेटा योगेश? वरील सर्व. एकदम बरोबर सांगतोय. सुरेशही म्हणतो वरील सर्व लिहा म्हणे मॅडम. ओके, एकदम. तुम्ही तर मला म्हणतात करा तुम्ही पटापट. इतके हुशार झाले रे. प्रश्न क्रमांक 38 बघा. राजकीय सहभागाला टिंब बैठक असते. तुम्ही राजकारणामध्ये सहभाग घेता त्याला कोणती बैठक असते? पर्याय वाचा. म्हणे बैठक गादी बिदी नाही रे बेटा. इथे पक्षीय बैठक असते का? संविधानिक आहे का? सामाजिक आहे की राजकीय? पक्षीय बैठक म्हणजे तुम्ही राजकारणात जे भाग घेतात त्याला पक्षीय बैठक असते. आणि मी पक्षात नसेल तर मी मतदानाला जाणार नाही का? जाणार ना. मग हे उत्तर येईल का? अजिबात नाही. समाजामध्ये आपण राहतो पण समाजात असलं म्हणजे की राजकारणात तुम्ही जाल असं आहे का? नाही ना. आपली आपली रोजीरोटी खाऊन मोकळं होऊ. म्हणून हे पण येत नाही. संविधानिकचा विचार करा. जर तुम्हाला भारतीय राज्यघटनेने वयाच्या 18व्या वर्षी मतदानाचा अधिकार दिला की नाही? दिला ना. नागरिकत्व प्राप्त झालं ना. मग हे नागरिकत्व कोणी दिलं? संविधानाने. मग संविधानाने जर नागरिकत्व प्राप्त झालं तर आपल्या सहभागाला बैठक कोणी दिली? संविधानाने. म्हणून पर्याय कोणता येणार आहे बेटा? ब. ओके, राजकीय येत नाही. कारण राजकीयमध्ये तुम्ही राजकारणात जाल पण त्याला बैठक नसते आहे ना. म्हणून सैद्धांतिक बैठक कोण देते आपल्याला? संविधान. म्हणून प्रश्न क्रमांक 38 राजकीय सहभागाला कोणती बैठक म्हणणार? संविधानिक, कायदेशीर, घटनात्मक असे लक्ष ठेवायचे शब्द बेटा. ओके. प्रश्न क्रमांक 39 बघा. राजकीय अलगत्व दूर करण्यासाठी सामाजिक संबंध दृढ करण्याची आवश्यकता खालीलपैकी कोणी व्यक्त केली? राजकीय अलगत्व म्हणजे वेगळेपणा दूर करायचा आहे, म्हणजे उदासीनता घालवायची आहे. मग आता हे दूर करण्यासाठी सामाजिक संबंध दृढ करण्याची आवश्यकता आहे तुम्हाला. बरोबर आहे ना. समाजामध्ये राहावं लागेल आपल्याला. मग कोणी व्यक्त केली ही? की जर राजकीय अलगत्व दूर करायचं असेल तर आपल्याला सामाजिक संबंध, कारण आपले सामाजिक संबंध वाढले तर लोक आपल्याला ओळखतील, लोक ओळखतील तर तिकीट देतील, मत देतील. बरोबर आहे ना. म्हणून हे सगळं कोणी विचार मांडले? लक्षात घ्या. मिलब्रॅथने, रॉबर्ट डालने, डर्किमने. इथे डर्किम करा बेटा. विल्यम कॉर्नहाउसरने नाही माहिती बेटा. ही जी संकल्पना ना, राजकीय अलगत्व जर तुम्हाला दूर करायचं असेल तर समाजाशी तुमचे संबंध दृढ करणं आवश्यक आहे. याच्याशिवाय तुम्हाला राजकारणात कोणी ओळखणार नाही, मत पण देणार नाही. ही कल्पना कुणाची आहे? विल्यम कॉर्नहाउसरची. कुणाची आहे? विल्यम कॉर्नहाउसरची. म्हणून इथे लक्षात ठेवा. राजकीय वेगळेपण दूर करायचं आहे तर समाजाशी नातं जोडा. हे कोण सांगतं आहे? विल्यम कॉर्नहाउसर. ओके. आणि आजचा शेवटचा प्रश्न, राजकीय सहभागातला शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 40. कोण? नितीन पाहतोय. ओके. दबावगट आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी. काय म्हणतोय नितीन? दबावगट. माहिती आहे ना, दबावगट असतात वेगवेगळे. डॉक्टरांचे असतील, समाजामध्ये कामगारांचे आहे, भांडवलदारांचे असतात, हितसंबंधी गट असतात म्हणतो. ओके. मग त्यांनाच आपण दबावगट म्हणतो बेटा. मोठा गट असं काही नाही आहे. हितसंबंधासाठी शासनावर दबाव आणतात म्हणून ते दबावगट आहे. आता इथे लक्ष द्या. दबावगट आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी व शासनावर दबाव टाकण्यासाठी खालीलपैकी कोणत्या मार्गाचा वापर करत नाही? म्हणजे आता तुम्ही बघा, तुमची विद्यार्थी संघटना आहे, म्हणजे एक प्रकारे तुम्ही दबाव आणतायत, परीक्षा घ्यायच्या नाही घ्यायच्या. बरोबर आहे. आता तुम्ही कोणत्या मार्गाचा वापर करणार नाही? रस्ता रोको म्हणतात, आधी करू आम्ही, तर आम्हाला तर हौस आहे म्हणे. ओके. मोर्चा काढणार. ओके. निवडणूक लढवणार का? नाही लढवणार. मग संसूचन पेपरमधनं टी व्हीमधनं बातम्या द्याल का की आमच्यावर अन्याय झाला, आमच्या परीक्षा? हो म्हणे, हे पण देणार आहे. का बरं मग निवडणूक का नाही लढवणार? कारण आम्हाला इंटरेस्ट नाही आहे म्हणतो. ओके. कारण दबाव गटाचा इंटरेस्ट अजिबात राजकारणात सहभाग घेण्याचा नाही, हे लक्षात घ्यायचं. दबावगट सत्तेत येत नाही, तो सत्तेपासून दूर असतो, हे लक्षात घ्या. दबावगट नेहमी सत्तेपासून दूर असतो. केवळ आपल्या मर्जीचं सरकार यावं यासाठी त्याचा प्रयत्न असतो. म्हणून दबावगट निवडणूक लढवण्याच्या भानगडीत पडतच नाही. तो केवळ कोणी सरकार येऊ आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्नशील. म्हणून इथे पर्याय कोणता आला बेटा? प्रश्न क्रमांक 40चा योगेश. निवडणूक लढविणे हा त्यांचा मार्गाचा वापर करत नाही.
ते रस्ता रोको करतील, मोर्चा काढतील, संसूचन साधनांचा TV रेडिओ वर्तमानपत्रातनं मोठमोठ्या बातम्या देतील, प्रेशर टाकतील ना सरकारवर. हो बरोबर आहे, मराठा आंदोलनात हे सगळं झालं म्हणतो, ओके. पण मग कोणतं निवडणूक लढवायची का? नाही. ओके, दबाव गट नाही लढवणार बेटा, राजकीय पक्ष असेल ते लढवतील. ओके. अशा प्रकारे मित्रांनो, आधुनिक राजकीय विश्लेषणाच्या या तिसऱ्या भागामध्ये आपण राजकीय सहभागाचा हा जो तिसरा भाग बघितला, यात 10 प्रश्न बघितले. यापूर्वीचे 30 आणि हे 10 एकूण 40 प्रश्नांचा आपण अभ्यास केलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे राजकीय सहभागाच्या संकल्पनेतून आपणास निश्चितच राजकीय सहभाग कशास म्हणतात, राजकीय सहभागाचे स्तर कोणकोणते आहेत, राजकीय सहभागाच्या वेगवेगळ्या पातळ्या कोणत्या आहेत, लोकशाहीत राजकीय सहभागाचं असलेलं महत्त्व, या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी निश्चितच मदत झाली असेल अशी अपेक्षा ठेवू. ओके, हरकत नाही म्हणतो विनोद, आहे ना, ठेवायला हरकत नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण राजकीय सहभागाच्या तिसऱ्या भागाचा आज आपण विचार केलेला आहे. एकूण 40 प्रश्न आपण बघितले. निश्चितच आपणास आवडलं असेल तर काय करणार, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायचा. आणि जर अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर तो सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून यापुढचे मी जेही व्हिडिओज टाकेल त्याचे नोटिफिकेशन्स आपणास प्रथमतः प्राप्त होतील. ओके, धन्यवाद.